नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत. अंधश्रद्धा निर्मूलन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कोल्हापूरचे पानसरे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला सचिन अंदुरे याला कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्याच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सदस्य कोर्टामध्ये त्याला आवाहन देणार आहेत. जाणून घेऊयात नेमकं ते काय म्हणाले. खरं तर म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा हा खटला चालू होता 5 आरोपी होते आणि 2 जणांना जन्मठेप झाली आणि 3 जणांना सबळ पुराव्याअभावी सोडलं होतं. त्याच वेळेला आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो आणि हायकोर्टामध्ये ती केस चालू होती. आता हायकोर्टामध्ये कळसकरला एप्रिलमध्ये जेव्हा जामीन मिळाला त्याच वेळेला आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि आता अंदुरेला जो जामीन मिळालेला आहे त्याच्या निकालपत्राचा जरा अभ्यास करून पुन्हा आपण सुप्रीम कोर्टात येईल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे शहराचे माजी महापौर भवानीपेठ भागातून कायम निवडून येणारे विठ्ठल लडकत यांचं वयाच्या 89व्या वर्षी दुःखद निधन झालं. विठ्ठल लडकत हे शरद पवार काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. ते मूलतः काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पुण्याच्या पश्चिम भागातनं ते सातत्यानं निवडून येत असे आणि त्याकरता म्हणून पुणे महापालिकेमध्ये त्यांनी महापौरपद हेही त्या ठिकाणी त्यांनी मिळवलं होतं. अतिशय अभ्यासू, जिज्ञासू व्यक्तिमत्व आणि पुणे शहराच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध असणारं असं हे व्यक्तिमत्व. जुन्नरमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले आणि लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती ही त्यांच्या परिचयाचीच होती. पण अशा वेळेला अटक झालेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नीलम गोरे यांनी केली. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि तिचं मृत्यू झालेला आहे. या घटनाच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल आणि इतरांच्याकडूनही मी माहिती घेतली. त्यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे आणि हा परिचित होता आरोपी, परंतु दुर्दैवाने त्या मुलीला घेऊन तिची दिशाभूल करून त्यांनी नंतर तिला अत्याचाराचं बळी केलेलं आहे. नसरापूरची घटना झाली. त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच पुणे शहराचे आणखीन ग्रामीणचे पोलीस अधिकारी यांनी खूप पाठपुरावा केला. मी स्वतः त्या कुटुंबाला बराचसा धीर दिला आणि कोर्टामध्ये सुद्धा साक्ष समोर व्यवस्थित होऊन त्यामध्ये फाशीची शिक्षा झाली. आता एकदा सत्र न्यायालयात शिक्षा झाल्यावर पुढे त्याला काही काळ जात असतो. आत्तासुद्धा नागरिकांची हीच अपेक्षा आहे की या घटनेच्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी. मी श्री संदीप गिल यांच्याशी बोललेले आहे आणि सगळे साक्षी पुरावे, पोस्टमॉर्टममधले पुरावे समोर आल्यावर निश्चितपणे याच्या शिक्षा होईल. परंतु मूळ मुद्दा असा आहे की आमच्या शासनाच्या ज्या यंत्रणा गाव पातळीपर्यंत सक्रिय असल्या पाहिजेत आणि केवळ मुलींमध्ये प्रबोधन करणं पुरेसं नाही आहे, तर जे तरुण मुलगे आहेत किंवा बेरोजगार आहेत, युवक आहेत, सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने येणारं अश्लील वाङ्मय, ड्रग्ज आणि याच्यामधून खूप त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिउत्तेजित होत असाव्यात की जेणेकरून समोरची व्यक्ती पूर्णपणाने बलहीन आहे किंवा आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि त्याचा देखील गैरफायदा घेतला जातो आहे असं मला वाटतं. आणि याबद्दलची एखादी मोहीम लवकरच हाती घ्यावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिकेतील विविध खात्यांमध्ये भेटी दिल्या आणि शहराच्या विकासाविषयी आणि नागरिकांच्या प्रश्नांविषयी चर्चाही केली. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनही केलं. स्वतः सगळ्या माझ्या सहकारी, माझे संघटनेतले सगळे नेते, पदाधिकारी आम्ही दर महिन्याला
किंवा जर सेशन असेल तर 4 आठवड्याचा गॅप, 5 आठवड्याचा गॅप येतो कधीतरी. आम्ही सगळे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एकत्रितपणे आम्ही सगळे येतो. आम्ही आमचे मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेस पक्षालाही आम्ही त्याची सगळ्याची माहिती देतो. त्यांनाही आमंत्रण असतं, त्यांना वेळ असेल तर त्यांनी यावं अशी आमची भूमिका असते. आणि सगळ्यांनी मिळून पुणेकरांचे प्रश्न हे मार्गी लावावे. आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघातला खडकवासल्याचा भाग जो पुणे शहरात येतो, त्याचा आढावा आणि एक उरलेल्या कामांची मागच्या वेळेची कामं सांगितली त्याचा फॉलोअप ॲक्शन टेकन रिपोर्ट हा घेण्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे येतो. रस्त्यावरती जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात आयुक्तांना काही सांगितलेलं आहे का? कारण खड्ड्यांचा त्रास पुणेकरांना जाणवतोय. 2 दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ पाहिला असेल की एक पूर्ण माणूस जो आहे खड्ड्यामध्ये पाहायला मिळाला. पांढरा कागद. तर एवढा खड्डा रस्त्यांवरती पाहायला मिळतात, त्या संदर्भात काय सांगितलं आयुक्तांनी काय सांगितलं? नाही, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही जे महत्त्वाचे मुद्दे मांडले हे सगळ्यांची भावना होती. एक तर खड्डे, दुसरा कचरा डेपो फुरसुंगीचा. आजही तिथे आंदोलन चालले आहे. असंख्य भागामध्ये शहरामध्ये आज कचरा पडू नये हे वास्तव आहे या शहराचं. त्याच्यानंतर एक टॅक्सचा इश्यू आहे. जी नवीन गावं घेतली ते सगळ्यांना टॅक्स लावलेला आहे. माननीय अजितदादा असताना तुम्हाला आठवत असेल लोकसभेत विधानच्या सभेमध्ये त्याला स्टे दिला होता. त्याच्यानंतर विधानसभा झाली, यांची सत्ता आली महायुतीची, आणि मग त्याला पुन्हा एकदा थोडंसं एक्सटेन्शन दिलं होतं. पण आता कुठला निर्णय झालेला नाही. अपूर्णपणे या गावांवर अन्याय आहे. तर आमची मागणी आहे की हा टॅक्स जसा अजितदादांनी असताना इलेक्शनच्या वेळेस दादांनी जो निर्णय घेतला होता तो तसाच ठेवावा अशी आमची मागणी आहे. याचं कारण असं की मूलभूत सुविधा